सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं। आरोपींना एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण मागवण्यात आलं असा आरोप अंधारेंनी केला। हॉटेल तेजयश प्रकाश शिंदे यांचंच अंधारे यांनी शिंदेंच्या भावावर हा आरोप केला आहे। अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली आहे। तर 48 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा इशारा शंभूराज देसाई यांनी अंधारे यांना दिलाय। सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलंय। सातारा ड्रग्ज प्रकरणावरून आरोपी एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या आरोप प्रकरणात एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा अशीही मागणी अंधारेंनी पत्रकार परिषदेत केली आहे। दरम्यान नेमकं हे प्रकरण काय आहे तेही पाहूयात। साताऱ्यातील सावरी या ठिकाणी एका ड्रग्ज फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे। या ड्रग्ज फॅक्टरीच्या जवळपास तेजयश नावाचं हॉटेल आहे। तेजयश हॉटेलमधून ड्रग्ज फॅक्टरीतील आरोपींना जेवण जात असल्याचा अंधारेंचा आरोप आहे। तर हे तेजयश हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंचं असल्याचा आरोपही अंधारेंनी केलाय। अंधारेंनी गुगल मॅप आणि व्हॉट्सअप लिंकचा लाईव्ह डेमो दाखवत प्रकाश शिंदेंवर आरोप केले। त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा। ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया। व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं। आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो। मी जरा टॉपला क्लिक करते। दादा कॅमेरे झूम करा। नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा। प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर। प्रकाश शिंदे हे हॉटेल तेजयश, त्यांच्या 2 मुलांची नावं। आताही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचंय। याच वेळी सुषमा अंधारेंनी पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार केला। पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत। मी प्रूव्ह करून दाखवल्यावर पुन्हा काय सांगताय? आणि हे असल्या धमक्या देणं बंद करा। मी केस टाकतो काय मी केस टाकतो सांगताय सारखं सारखं। विरोधकांचं काम आहे तुम्हाला प्रश्न विचारणं, तो आमचा अधिकार आहे। आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार। केवळ सध्या निवडणुका राज्यामध्ये सुरू आहेत, नगरपालिकेच्या सुरू आहेत, महानगरपालिकेच्या सुरू आहेत। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सनसनाटी निर्माण करण्याची हा एक केविलवाणा प्रयत्न श्रीमती अंधारे यांचा आहे। तर माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर 2 तासात पोलीस सावरीला पोहोचले। जर सातारा पोलिसांकडे तपास नव्हता तर इतक्या तत्परतेनं सातारा पोलीस तिकडे का पोहोचले असाही सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय। सावरीला मोठी कारवाई झाली होती तर ती कॅन चुकून कशी राहील असाही सवाल अंधारेंचा आहे। सरळ सरळ पोलिसांची गाडी दिसते। पोलीस अधिकारी सांगतोय, पोलीस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये, मी सहज आलो। जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोहोचले? जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील? 2 प्रश्न निर्माण होतात। जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे। असं सुषमा अंधारे काय आरोप करतात आणि काय नाही याला एवढं महत्त्व देण्याची गरज नाही। आणि इलेक्शनच्या ड्युरिंग इलेक्शन असले सगळे प्रकार होत असतात, ॲलिगेशन करणे, बदनामी करणे। दरम्यान पाचगणीमध्ये 45 किलो कोकेन सापडल्याचा संदर्भ देत अंधारेंनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही निशाणा साधलाय। पाचगणीसारख्या मिनी स्वित्झर्लंडला कोकेनचा विळखा पडला असताना पालकमंत्री काय करतायत असाही सवाल अंधारेंनी केलाय। तर 48 तासात माफी न मागितल्यास पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अंधारेंना कारवाईचा इशारा दिलाय। दरम्यान यावेळी साताऱ्याचे एसपी तुषार दोशींचं अंधारेंनी नाव घेतलंय। तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोशी कारवाई करत नाहीत। यावर तुम्ही काल तुषार दोशींना काही बोललात का? यावर जाहीर येऊन बोला। तुम्ही बोलायची गरज आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात। त्यांना जाहीरपणाने सांगितलं की 48 तासाच्या आत तुमचं विधान मागं घ्या, माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा। सुद्धा अशीच एक शूर्पणखा होती की जी राम आणि लक्ष्मणांच्या वरती आरोप करत होती। आज अशाच काही शूर्पणखा या फक्त स्वतःवरती कॅमेराचा फोकस ठेवण्यासाठी
अत्यंत धादांत खोटे आरोप या ठिकाणी करत आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना फक्त निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी आरोपांची राळ उठवायची आणि बदनामी करायची आहे, अशा गोष्टी करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही। आणि मला त्यांना एवढंच सांगायचंय की बदनामी करने का हक है तुम्हें, क्योंकि बराबरी करने की औकात नहीं है तुम्हें।